नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो नाशिकला दादासाहेब फाळके सभागृह बघण्यासाठी. मी बाहेर आहे, आता तिकीट काढला आणि आतमध्ये घुसलो आहे आता. तर चाललो आहे पावला मोजीत व्हिडिओ काढीत हा पूर्ण उद्यानाचा रस्ता. आणि हा ज्यावेळेस दादासाहेब फाळके सभागृहाचं उद्घाटन झालं त्यावेळेसचा हा शिलालेख आहे बघा. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके सभागृह. हा मागचा पांडवलेणीचा डोंगर आहे. खूप जुन्या लेण्या आहेत इथं. तुम्ही पण या एकदा पाहायला. मी तुम्हाला दाखवतोय झूम करून. या बघा, पुरी झाडा बिडा लावेल्यात याडाने. पुरी हिरवी वेगवेगळ्या प्रकारच्या अफाट वनस्पती आहेत याडाने. शोची झाडं आहेत. हा गार्डन आहे कपलसाठी बसायला, मुलांसाठी खेळायला. बघा, पाऊस पण थडाकलाय. झाडा पण पुरी डुलं सुटल्या त्याडानी. लहान पोरांनी गाबडांनी खेळण्यासाठी मस्त झोकी पाळण्या याडानी आहेत ना का, घसरगुंड्या आहेत. तर आपण चालू आहे टापा मारीत पुढं. हा दादासाहेब फाळके सभागृहाचा बांधकाम चालू आहे. हा बाहेरचा नजारा आहे सगळा. आपण आलो आहे दादासाहेब फाळके कलादालन पाहण्यासाठी. हे बघा, कलादालनच्या बाहेरचा हा बोर्ड. आपण आता घुसणार आहोत कलादालनमध्ये. हा बाहेरचा मुख्य दरवाजे. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आता मी घुसतोय आतमध्ये. हे बघा, आता एंट्री करतोय मी. तर तुम्हाला समोरच हे पिक्चरचे पोस्टर आहेत सगळे. सुरुवात दाखवतो तुम्हाला. दादासाहेब फाळके म्हणजे चित्रपट सृष्टीचे निर्माते, मराठी माणूस आहे. हा बघा, हा दादासाहेब फाळके. त्याच्या शेजारी ती त्यांची पत्नी. हा बघा, दादासाहेब फाळके एकदम झूम करून दाखवतोय. ही आहे त्यांची पत्नी आणि शेजारी त्यांचे पिक्चर काढलेले ते फोटो आहेत. हे त्यांचे अनेक चित्रपटमध्ये ही बिल्डिंग गेले म्हणून त्या बिल्डिंगचा फोटो. राम लक्ष्मणाचा पण रोल केला आहे त्यांनी. ह्या बघा, जुने वकिलाचा रोल करीत आहे का नु. ही या बाईने रोल केला आहे त्यांच्यासोबत, वाटत आहे काम. हे त्यांचे सर्टिफिकेट आहेत. आणि हे मराठी कलाकार का ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. याच्यात लता मंगेशकर आहे, किशोर कुमार आहे, भरपूर कलाकार आहेत. हा नाशिकचा नजारा जुना. बॉलिवूड पिक्चर आहेत सगळे. बॉलिवूड पिक्चरचे पोस्टर आहेत. अशोक, दिलजले, हम दिल दे चुके सनम, कभी खुशी कभी गम, तेजाब, ताल, संजय दत्तचे, अजय देवगणचे, गोविंदाचे, बॉर्डर, मिथुन चक्रवर्ती, घायल, दिल. हे बघा, हे सगळं तेजाब. अनिल कपूरचा लय गाजल चित्रपट, मोकार गाजल होता. हरिश्चंद्राची फॅक्टरी, याचा विषयच नाही. हे पूर्ण म्हणजे मोकार गाजल चित्रपट आहे हा. पक्का जुना पिक्चर आहे. तुम्ही पाहिला असेल. मी तर पाहिलं नाही, पण हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. संत तुकारामाचा रोल करेल वाटत आहे. हे बघा, हा शोले तर हा 6 महिने चालू होता. याचा रेकॉर्डच कोणी तोडेल नाही अजूनपर्यंत. असा मोठा खतरनाक पिक्चर होता सांबाचा. सांबा म्हणजे धर्मेंद्र होता त्याच्यामध्ये, अमिताभ होता. चित्रपटसृष्टी इतिहासाचे छायाचित्र प्रदर्शन. हे तुम्हाला हे प्रदर्शन दाखवतोय सगळं. जुने पिक्चर तुमच्या ओळखीचे पुरं पिक्चर असतील याच्यावर. उपकार, गाईड. राजेश खन्ना आहे बा. राजेश खन्ना ना काय खतरी काम करेल बा. जुना हिरो आहे मस्त. हे बघा, तलवारी बिलवारी आहेत हातामध्ये पिक्चरच्या कलाकारांच्या. असं कोणताच कलाकार नाही का त्या कलाकाराचे फोटो नाही इथं. मी तर पुरा शूटिंग काढी. पोस्टरला हात वगैरे नाही लावला. बाहेरून शूटिंग घेतले. लता मंगेशकरची फॅमिली मित्रांनो ही. पूर्ण आता बघून झालं आहे मी.
बघून झालंय कला दालन. तुम्हाला नजारा दाखवतो. लाईटीचा उजेड आहे का रे, लाईटने म्हणजे उन्हाचा उजेड पडेल. मग आता हा शेवटचा फोटो आहे लता मंगेशकर त्यांची फॅमिली. कला दालन बाहेर हा मोठा वॉटर